आणि हे दिल्यानंतर सगळ्यात शेवटी ब्रह्माजी म्हणतात, इंद्र तर मूर्ख झाला, तुम्ही आता यज्ञ थांबवा. आणि नयाने यज्ञ थांबवल्यानंतर पृथू महाराज विचार करता, माझा तर काही दोष नाही, मी यज्ञ करतोय आणि इंद्र त्रास देतोय, इंद्राला समजवण्याच्या पहिले मलाच का समजवत आहेत? त्यावेळेस ब्रह्माजी म्हणतात की तू समजूतदार आहेस आणि समजूतदार व्यक्तीला सांगू शकतोय. इंद्र अल्पबुद्धीचा असल्यामुळं त्याला त्याच्या जीवनामध्ये असुरक्षितपणा वाटतोय, म्हणून तू काळजी करू नको, तू यज्ञ थांबव आणि पुढचं जे पद असेल मी तुला देईन. तर पृथू महाराज म्हणले काय का ना, तुम्ही जर प्रसन्न होणार असेल तर त्यावेळेस नाही का ते नयानं यज्ञ थांबवतात. तिथं आचार्य म्हणतात पृथू महाराजांची चूक नसताना सुद्धा त्यांनी नाही का माघारी घेतलं आणि इंद्राला काय केलं घेतलं आणि आलिंगन केल्यानंतर जसं हे दृश्य घे बघता दोघं भक्त भगवंताचा अंश त्यावेळेस साक्षात भगवंत येतात. सामवेदाच्या पंखाळ्यात आल्यानंतर भगवंत एवढे आनंदित होतात, ते म्हणतात जेवढं तू 100 यज्ञ करून मी प्रसन्न झालो नव्हतो तेवढं तू नयान यज्ञामध्ये थांबला आणि ब्रह्माजीच ऐकलं, त्या गोष्टीमुळे मी प्रसन्न झालोय. आचार्य आपल्याला शिक्षा देतात. कधी कधी जीवनामध्ये तुम्ही वरिष्ठाच्या सांगण्यावरून तुम्ही मागे घेतात ना, भले बाह्य गोष्टीतून तुम्ही असं वाटतं की माझी चूक नव्हती पण मला दंड दिलाय, पण भगवंताच्या दृष्टिकोन तुम्ही जेव्हा माघारी घेतात तर भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतात. म्हणून कधी कधी जीवनामध्ये माघार पण घ्या. आणि याच्यात एकच सांगा, तेरा गदा आगे जाणे दे, मेरा घोडा पिछे रहने दे. तुझं गाडं पुढे जाऊ दे, माझं घोडं मागे राहू दे. कधी कधी आपण रेटून बसतो तर मग गडबड होऊन जाते. आणि मग तिथे म्हणतात की तुम्ही अतिशय चांगलं कार्य, आणि मग तिथं गुणगान केल्यानंतर भगवंत म्हणतात की हे शरीर सोडल्यानंतर तू माझ्या वैकुंठ धामाची प्राप्ती करशील. आणि मग पृथू महाराज नाही का तिथे चतुर्सकुमार येतात आणि चतुर्सकुमाराची अतिशय सेवा करतात. आणि त्या सेवा केल्यानंतर ते म्हणतात ग्रस्त आश्रममध्ये राहताना राजाचं काम आहे साधू संतीची सेवा, सुश्रुत सेवा केली पाहिजे. आणि जेवढं तुम्ही सुश्रुत सेवा करता तेवढं भगवंत तुमच्या प्रसन्न होतात. आणि असे पृथू महाराजांना खूप वर्ष राज्य केल्यानंतर सगळं राज्य त्याग केलं आणि त्यांच्या पुत्रांना ते राज्य दिलं. आणि दिल्यानंतर पुढे ते वनात निघून गेले आणि निघून गेल्यानंतर तिथे अर्ची आणि पृथू महाराजांनी देह त्याग करून वैकुंठ लोकाची प्राप्ती केली, याचं वर्णन येते. त्याच परंपरेमध्ये पुढे पृथू महाराजाची वंशावेळे प्रचेता येतात आणि नवगेंद आणि शिवजींची भेट होते. त्याच्यामध्ये रुद्रगीत प्रगट होते प्रचेताने शिवजींच्या भेटामध्ये. आणि हे रुद्रगीत गुरुवायूर म्हणून केरळामध्ये एक ठिकाण आहे बिंदू सरोवर, त्या बिंदू सरोवरच्या गुरुवायूर मंदिराच्या शेजारी एक सरोवर आहे, तिथं रुद्रगीत गायला गेलं. आणि असं म्हटलं जातं हे रुद्रगीत कोणी जास्त गात आहे त्याला भगवान भोलेनाथाची कृपा प्राप्त होऊन त्यांना वांछित फळ प्राप्त होते. आणि दुसरं त्याला जे पाहिजे वैकुंठ पाहिजे किंवा सदाशिव लोक पाहिजे असेल त्याची प्राप्ती होती. आणि ह्या रुद्रगीताचं गायन केल्यानंतर त्यांना प्रचेतांना नाही का प्रसन्न होता आणि म्हणतात की तुम्ही एकत्र राहिले सगळे आणि ह्या गोष्टीमुळे भगवान विष्णू तुमच्या प्रसन्न होते. म्हणून भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये 24वा अध्याय रुद्रगीताचा त्याचं गायन तुम्ही केलं पाहिजे. जेव्हा कधी तुम्ही महादेवाच्या मंदिरात जातात विशेष करून सोमवारी हे रुद्रगीत लावलं पाहिजे आणि त्याचं पठण केलं पाहिजे, त्यांना जास्त प्रसन्न होतात. नाही, रुद्रपाठ वेगळा, रुद्रगीत वेगळं. हां, भागवताच्या 4था स्कंद अध्याय 24वा आणि श्लोक नंबर 33 पासून 68 श्लोक आहेत त्याच्यामध्ये आणि ते केलं पाहिजे याचं दिलेल्या डिटेल्समध्ये. आणि हे केल्यानंतर फळ होत आहे. त्याच्यानंतर राजा पुरंजनची कथा येते आणि मग नारद मुनी राजा परिचिन बरेशीतला परिचिन बरेचं पुरंजनची कथा सांगतात आणि भावाटवीचं वर्णन करतात की हा संसार दिसायला खूप आकर्षित आहे, स्त्री पुरुषाचं आकर्षण आहे, इंद्रिय तृप्ती पण भेटते, पण ह्या जंजाळ असून याच्यामध्ये तो फसतो आणि त्याला सुख कमी दुःख जास्त भेटतंय. आणि ह्या जगातलं दुःख भेटून पुन्हा हे शरीर सोडल्यानंतर त्याला जन्ममृत्यू चक्रात फसावं लागतंय. याचं पण अतिशय विस्तृत वर्णन करतात. मनुष्याने इथं नारद मुनी सांगतात राजा पुरंजनला की अरे राजन जीवनामध्ये सतर्क हो आणि जीवनाला अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जीवन कर्मकांडामध्ये पशूंचा वध करून इंद्रियतृप्ती करू नको, मांसाहार करू नको, जुगार खेळू नको आणि भगवंताची भक्ती कर, नाही तर ह्या जगातले जे तू कर्म करशील त्या कर्माचा तुला दंड भेटन. आणि मग पुरंजन आणि परिचन बरेची कथा सांगतात आणि इथं केल्यानंतर 4था स्कंद कंप्लीट होतो. आणि 5व्या स्कंदामध्ये राजा यांच्याच वंशावळीमध्ये भगवान ऋषभदेव येतात आणि ऋषभदेव त्यांनी जीवनाचा उपदेश देतात. त्यांचे 100 पुत्र असतात, 10 पुत्र संन्यासी होतात, पुढचे 49 पुत्र ग्रस्त होतात आणि 10 पुत्र ब्रह्मचारी होतात. म्हणजे जन्मातच कोणी
जातीनं नाही होत, त्या कर्मानं होतो. आणि तिथं ऋषभदेव भगवंत मनुष्य जीवनाचं ध्येय काय, आपल्या 100 पुत्रांना ते उपदेश देतात. ते उपदेश एवढे ऐकण्यासारखे आहेत. जर हे उपदेश कोणी ऐकले ऋषभदेवांचे सुंदर, की मनुष्य जीवन म्हणजे का कुकर आणि सुकर सारखे नाहीये, तर मनुष्य जीवनाचा उद्देश भगवंताला. म्हणून हे पुत्रांनो, जीवनामध्ये सतर्क होऊन भगवंताची प्राप्ती करा. आणि मग ऋषभदेव पुढे एक विचित्र रूप धारण करतात. सगळं राज्य आपल्या भरत राजाला देऊन टाकतात. त्याच्यामुळे ते भरत वंशावळी येते. भरत राजा 3 भरत आहेत, दुष्यंत भरत, भरत महाराज, जड भरत आणि हे भरत, यांची कथा येते. आणि याच्यामध्ये भगवान ऋषभदेव नग्न अवस्थेमध्ये सगळे फिरतात. ह्या जगातले त्यांचे वस्त्र म्हणजे आकाश असतो आणि त्यांचं खाद्य हवा आणि पाणी असते. आणि जेव्हा ते मल त्याग करतात तर त्यांच्या मलाचा सुगंध हजारो मैल जातो. लोक त्यांच्या अंगावर थुकतात, दगड मारतात आणि शेवटी ते घर्षण करून त्यांनी आपला देह त्याग करून पुन्हा आपल्या स्वधामात निघून जातात. आणि त्याच याच्यामध्ये पुढे सुखदेव गोस्वामी, आपलं श्रीधर स्वामी म्हणतात, तिथूनच ऋषभदेवापासून आजचा जो संप्रदाय जन्माला आला त्याला जैन धर्म मानतात. त्याचे प्रमुख नास्तिक तत्वज्ञान जैन धर्माचं चालू होतं आहे आणि त्याचे प्रमुख असेल ते ऋषभदेव म्हटलं जाते. पण ते ऋषभदेव जैन धर्मी लोक भगवान विष्णूचा अवतार मानत नाही. पण भागवतानुसार श्री बलदेव विद्याभूषण आणि श्रीधर स्वामी ओरिजिनल ऋषभदेव हे भगवान विष्णूचे अवतार आहे. आणि या भागवतानुसार ऋषभदेव पुढे त्यांनी नास्तिक तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये श्वेत आणि दिगंबर 2 पाठ पाडतात. आणि नास्तिक धर्मामध्ये आर्यन ओम हस्टस म्हणून त्याचे चॅन्टिंग करतात. ते नास्तिक तत्वज्ञानाचा प्रचार करून त्याच्यामध्ये महावीर आणि त्यांची कॅटेगरी परंपरा चालू होते. आणि त्याची सुरुवात ऋषभदेवाला ते मानतात. इथून ते झालेले, याचं पूर्ण वर्णन इथं दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे 4 स्कंद झालेले. आणि सांगायचा मुद्दा असा आहे की भागवत कर्मानं ऐकलं पाहिजे आणि त्याला समजलं पाहिजे. आज मला अजयमेळेचा घेता होता, पण ऑलरेडी 10 वाजलेले इथं आणि त्या वेळ नसल्यामुळं येईन. भविष्यामध्ये मी एकच सांगेल की भगवंताला प्राप्त करायचं असेल मायबापांना, 7 दिवस तुम्ही कथा कीर्तन ऐकले, ह्या भगवंताला एकच प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं नाव घ्या. जेव्हा अजयमेळेचा प्रसंग झाला तर शेवटी यमदूत गेले कोणाकडे, यमराजाकडे, आणि म्हटले की आम्हाला सांगा कोणाला घेऊन आलं पाहिजे आणि कोणाला नाही. आतापर्यंत आम्हाला असं वाटत तुम्ही नियंत्रक आहात, तुम्ही स्वामी आहात. तर त्यावेळेस ते म्हणतात की नाही, मी स्वामी नाही, नियंत्रण नाही, नियंत्रण तर भगवान विष्णू येतं. मग आम्ही कोणाला घेऊन आलं पाहिजे कोणाला नाही, वैकुंठात आम्हाला सांग, आपलं यमलोकात. त्यावेळेस यमराज एक सुंदर श्लोक म्हणतात, जीवान भक्ती भगवत गुण नामधेय चेतस न मूर्ती एक चरणारविंद कृष्णायन मती शिरे कदापि. ते सुंदर श्लोकामध्ये म्हणतात, जीवान भक्ती भगवत गुण नामधेय, की हे यमदूतानो, जीवान जे मुख भगवंताचं नाव घेत नाही अशा लोकांना माझ्याकडे घेऊन या. मग श्रीधर स्वामी तिथे डिस्कशन करतात, यमराजाला प्रश्न विचारतात त्या श्लोकामध्ये, एखादा मुका असेल तर चेतस न मूर्ती एक चरणारविंद, त्यानं चेतनेनं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर मुखानं जर बोलले नाही तर चेतनेनं स्मरण करा. बरं, चेतनेनं जर स्मरण नाही होऊ शकलं, कृष्णाय नमती शिरे कदापि, त्याने दिवसातून एकदा जर भगवान हरीसमोर, विठ्ठलासमोर, पांडुरंगासमोर डोकं नाही आपटलं. बरेच लोक असे ताईट राहतात. लोक कधी वाकू शकत नाहीत माहिती आहे का भगवंतासमोर? 2 गोष्टीमुळं. ज्याच्यामध्ये अहंकार आहे तो वाकू शकत नाही, आणि दुसरं ज्याच्या पाठीमध्ये रॉड आहे तो वाकू शकत नाही. म्हणून भगवंतासमोर दंडवत कसा केला पाहिजे? दांड्यासारखा. भगवंता, मी मन वाचा काय तो मला मी देतोय. आणि स्त्रियांना पंचांग दंडवत, म्हणजे डोकं, गुडघे आणि हाताने ठेवलं, वक्षस्थळ जमिनीत टच नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीनं एखादा भिकारी जर असेल तो ताईट मला, साहेब द्या ना, ते म्हणजे पळ बाजूला आहे, साहेब मैं 2 दिन से कुछ खाया नहीं दीजिए, तो सगळं देईन. तसं भगवंताची कृपा पाहिजे असेल तर तुम्हाला नम्र व्हावं लागेल. तृणादपी सुनेचे ना तरुरूपी सहिष्ण अमानीनं मान देणं कीर्तनीय सदाहरे. मला श्लोक खूप घ्यायचे, पण श्लोकाचं विवेचन करताना लय वेळ जातो म्हणून मी ते टाळले. काय तृणादपी सुनेचे ना, झाडासारखं सहनशील राहा.
तरोरूपी सहिष्णू ना म्हणजे गवताप्रमाणे नम्र राहा. जेवढं तुम्ही नम्र राहता भगवान तरोरूपी सहिष्णू झाडासारखे सहनशील राहा. जीवनामध्ये सुख दुःख मान अपमान लाभ आणि जय पराजय येत राहील जात राहील. विचलित होऊ नका. अमानीनं मान देणं, स्वतःला मान सन्मानाची अपेक्षा ठेवू नका. दुसऱ्याला मान सन्मान द्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मान सन्मान देता तर भगवंत तुम्हाला मान सन्मान देतील. आणि जेवढं तुम्ही मान सन्मानाची अपेक्षा ठेवता भुकेले राहता सगळ्यात जास्त दुःखी राहतात. म्हणून आपण देवारात अगरबत्ती आणि दिवा का लावतो माहिती आहे? अगरबत्ती स्वतः जळते, दुसऱ्याला सुगंध देते म्हणून देवारात लागलेल्या ती. दिवा का लावला जातो? स्वतः अंधाऱ्यात राहतो, दुसऱ्याला प्रकाशित देतो म्हणून ते देवाऱ्याजवळ आहे. तसं आपलं जीवन ते अगरबत्ती आणि मेणबत्तीला दिवा लावतो ना, नुसतं रोज लावतो आपण सकाळ संध्याकाळ, पण त्याचं मागचं विज्ञान काय? जळा. लोक लिहितात चंदनापरी देह झिजिला. अरे कोणासाठी झिजवलाय ना? लिहितात ना लोक, श्लोकन तर लय भारी भारी लिहितात, पण ते झिजणं म्हणजे दुसऱ्याला, आपल्यापासून लोकांना दुःख होता कामा नाही. दुसऱ्यापासून झालं तर चालेल, पण आपल्यापासून होता कामा नये. आणि तेव्हा तुम्ही कीर्तनीय सदारे भगवंताचं नाव घेऊ शकतात. आणि अजामिळ आपल्या म्हणतात चेतस न मूर्ती एक चरणारविंद कृष्णाय नमती शिरे एकदापी. ते नमन मस्तकातून रोज वाकवलं पाहिजे. कृष्णा पुन्हा विष्णू धान्य ते शेवटच्या श्लोकाच्या लाईनमध्ये म्हणतात. आणि भागवतात शेवटचा श्लोक आहे, नाम संकीर्तन साधन नाही, नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रनाशनम प्रणाम दुःख शमनम तम नमामि हरि परम. ह्या श्लोकामध्ये सांगितलेले नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रनाशनम. तुम्ही नुसतं नाम संकीर्तन केलं तर तुमचं पाप नष्ट होऊन जाईल. प्रणाम दुःख शमन, तुम्ही भगवंताला नमस्कार केला तर तुमच्या जीवनातले दुःख नष्ट होईल. श्रीमद भागवतचा शेवटचा श्लोक आहे तो. म्हणजे सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला आणि मैत्री मुनी आपलं सूत गोस्वामी सौनक आदी ऋषींना सांगतात शेवटचा श्लोक आहे भगवंताला नमस्कार करा आणि भगवंत नावाचा जप करा. अजामिळासारखा पाप्यातला पापी व्यक्ती निघून जातो. का बरं? त्याला 3 विष्णुदूत आले, आपले 4 विष्णुदूत आले. आचार्य म्हणतात की त्याने नारायण हे शब्द उच्चारले, नारायण म्हणून त्यानं मन वाचायनं पाप केलं म्हणून 3 यमदूत आले. पण त्याला घेऊन जाण्यासाठी 4 विष्णुदूत का आले? कारण त्यानं नारायण नावाचा उच्चार केला म्हणून 4 विष्णुदूत आलेले. आमचे इस्कॉनचे एक मूळ वरिष्ठ संन्यासी म्हणतात, विचार करा, अजामिळ नारायण नावाचा जप केला, त्याला 4 विष्णुदूत आले. जेव्हा तुम्ही 16 अक्षरी महामंत्र म्हणतात जोरात, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, तर तुम्हाला विष्णुदूत किती घ्यायला येतात? लोक लय भामटे आहेत आजकाल. लोक म्हणतात लय मोठा मंत्र आहे महाराज तुमचा, लयच मोठा आहे. मी त्याला प्रश्न करत असतो, तुमच्यासमोर 500ची नोट आणि 200ची नोट आहे, कोणती घेणार? नोटा घेताना मोठ्या घेतात आणि जप करताना छोटा करतात. अरे घ्या ना, देवाचं नाव घ्यायला काय विकत घ्यायचं? फुकट आहे का ना? का पैसे द्यावं लागतात? हरी बोला हरी चाला व्यर्थ गलबला करू नका, तुझी माये गेली भूतापाशी हरी नाही मुखाशी हरी मुडा. एकनाथ महाराज म्हणतायत. अजून पुढचे वाक्य नाही बोलणार, त्यांचे वाक्य आहेत हरी बोला हरी चाला, हरी बोला हरी चाला व्यर्थ गलबला. 3-4 दिवस गलबलाच ऐकतोय. भाज्या निवडताना गप्पा मारण्यापेक्षा भगवंताचं नाव घेतलं, श्रीराम जय जय राम गोविंद गोपाल मधुसूदन. वृत्ती बदलली पाहिजे. तुम्ही म्हणता महाराज पुढच्या वर्षी येऊच नका, काही हरकत नाही मला, मी अजिबात कानकोंडा नाही लोकांचा. तुम्ही आम्हाला लेख कार्यक्रम पडलेत शिक्कार, गप्पा गोंधळ, हरी बोला हरी चाला व्यर्थ गलबला करू नका. कारण कधी केव्हा मृत्यू माहीत नाही. तजुद्दीन महाराज येतात नंदुरबारमध्ये कीर्तन करीत होते, माहीत आहे? कीर्तनामध्ये त्यांनी शरीर सोडलं. जातीनं कोण होते? मुस्लिम होते ते, पण शेवटी त्यांचं चांगलं झालं. भगवंत तुमची जात बघत नाही, तुमचा वर्ण बघत नाही, तुमचे रूप गणत नाही, भगवंत तुमची चेतना बघतायत. आणि म्हणून मृत्यू कधी येऊ शकेल त्याच्या पहिले भगवत नाम. आणि मग यमदूत म्हणतात, यमराज यमदूतांना म्हणतात, जे भगवंताचं नाव घेत नाही, जे स्मरण करत नाही, माझ्यासमोर नमस्कार करत नाही, अशा पाप्यांना माझ्याकडे घेऊन या, मी बराबर त्यांना सरळ करतोय.
म्हणून भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. जप करा, एक माळा लागतंय. 10 मिनिटं कोणाकडे वेळ नाही, हात वरती करा. मी आणि चैतन्य आमचे विहारपूर, आम्ही तुमच्या घरी येऊन कपडे धुवू, सगळे धान, आम्हाला सगळं जमतं. स्वयंपाक बी करतो, धुणे भांडत बी करतो, आम्ही सगळं करतो. हात वरती करा, की आमच्याकडे वेळच नाही. सगळ्याकडे असतो, पण जप कधी करू शकत नाही माहिती आहे का? ज्याच्या खांद्यावर लय पाप आहे ना, नाव निघत नाही. बघा, एखाद्यानं कथा चालू करा, सगळे उठून जातील, पण गलीतल्या गप्पा चालू करा, त्या सगळे जमा होतील. म्हणून मला एकदा आला, मला तुमच्याकडून माळा घालायची. म्हणून माझा नियम माहीत आहे का तुला? मी काय, रोज 11 माळा रामकृष्ण हरीच्या, एकादशीच्या दिवशी एकादशी आणि 21 माळा. मला ती महाराज तर काहीच सांगत नाही. मला घे ना त्याच्याकडून, तुझे पाप घ्यायला कमी करी काम आहे काय? नाही. महत्वाचं आहे इथे जातीचे पाहिजे, वेडे गाबाळाचं नाही. इथे इन्फॉर्मेशन भेटली 7 दिवस तुम्हाला, की तुम्ही तुमच्या जीवनात तुमचं पारिवारिक जीवन, सामाजिक जीवन कसं जगायचं आणि त्याबरोबर अध्यात्म कसं करायचं हे शिकवलंय. तुम्हाला थोडं पुण्य भेटन, पण भगवंत नाही भेटणार. म्हणून मायबापाने ह्या कथेचा 7 दिवसानंतर रामकृष्णारीचा जप करा. गोविंद गोपाल घ्या, मधुसूदन घ्या, नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. भगवंताच्या नावामध्ये तेवढी शक्ती आहे. आणि जप करतात ना, तर 2 फायदे होतात. एक म्हणजे तुमच्या जीवनातले निगेटिव्ह आहे ना, माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट्स असतात, लोक ॲग्रेसिव्ह मोडमध्ये असतात, रिॲक्ट करत असतात, ते होतं. दुसरं डिसिजन मेकिंग पॉवर येते जप केले ना. जप केला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जप केल्यानं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सगळे पैशाच्या मागं लागलेले आहेत ना, तर तुकाराम महाराज काय म्हणतात, सुंदर अभंग आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. साधन सोपे, जळतील पापे जन्म, न लागे सावेसे जावे वनांतरा. वनाची जायची गरज नाही. तुम्ही वनात म्हटले असते, मी भागवत कथा झाल्यानंतर आपल्याला वनात जायचं, तर मी एकटाच जाईन पुढे, तुम्ही सगळे आपोआप मागची मागं गायब होऊन जाते. काय होईल पुढे? सुखे येतो घरा कधी येईन. पुढची लाईन काय? ठाईची बसून करा, म्हणजे चित्त झालं पाहिजे. आणि पुढे काय मंत्र जप करायचा? आवडी अनंत. पाठ सगळ्याला आहे, कृतीमध्ये किती? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सार काय त्याचा? 27 कडवे हरिपाठामध्ये, माहिती आहे तुम्हाला? ध्रुवपद आहे ना 27 आहे. जसा एखादा बैल खुट्याला बांधला ना, तो तिथंच फिरत राहतो, तसं हरिपाठातले 27 कडवे तुम्ही कुठेही फिरा, ध्रुवपदमध्ये हरिनामावरच आणून सोडे. माऊलीला माहीत आहे आपल्यासारख्या लोकांना ज्ञानेश्वरी कळत नाही, म्हणून त्याने सारांशमध्ये हरिपाठ दिलाय. पहिले अमृत अनुभव दिलाय, तो कोणाला पल्ले पडणार, कोणा अद्वैत तत्वज्ञान आहे त्याच्यावर. ज्ञानेश्वरी दिली, ते बी नाही कळत, हरिपाठ दिलाय. हरिपाठाचा सार काय? हरिमुखी म्हणा. आणि तुकाराम महाराज ते सांगतात, चौवेद जाणं शास्त्र, आपलं वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाच साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून मायबापांनो, भगवंताच्या नावाचा जप करा आणि आपल्या भगवंताला प्राप्त करा. वेळ खूप कमी, सकाळ संध्याकाळ उठल्या बसता, खाता पिता झोपता जप करा. रामकृष्ण हरी म्हणा, जे तुम्हाला भगवंताचं नाव आवडतंय. याचं त्याचं काका काकू मामा मावशी दादा ताई स्वामी यांचे नावं नाही, हरी मुखे म्हणा. हरी का? ते तुमच्या जीवनातले दुःख हरण करून घेतात आणि तुम्हाला सुख प्रदान, तुमच्या जीवनातलं अमंगल हरण करतात. तर तुम्हाला ज्यांना माळा नसेल, उद्या आम्ही माळा आणणार आहेत. हात वरती करा, किती लोकांना माळा नसेल तर माळा देतो फ्रीमध्ये देतो, काळजी करू नका. नाही तर तुम्हाला का प्रभूजी की आहेत ना माळा, स्पॉन्सर्ड आमचे कोण, टेन्शन नका घेऊ. माळा घ्या आणि जप करा आणि आपलं जीवन यापन करा. म्हणा गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो, गोविंद बोलो हरे गोपाल. टाळ्या टाळ्या. हरे गोविंद बोलो, गोविंद बोलो, राधा रमण हरे गोविंद बोलो, गोविंद बोलो, गोविंद बोलो हरे गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोविंद बोलो हरे गोपाल बोलो.
रमण हरे गोविंद बोलो गोविंद बोलो श्रीमद्भागवतम की बोलो सावले सरकार की बोलो वृंदावन बिहारी लाल की बोलो आज के आनंद की बोलो जय जय श्री राधे जोरात म्हणा जय जय श्री राधे जय जय श्री राधे सबको मिले वृंदावन धाम. थँक्यू. उद्या आम्ही